नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती आजीच्या हातच्यावरचे स्वागत करते. तर आपण आज गोडाचा प्रकार बघणार आहे. कोकोनट कॅरेट बर्फी, गाजर घालून नारळाची बर्फी करणार आहे. रक्षाबंधन निमित्त करते मी मागच्या आठवड्यात एकदा केली होती, सर्वांना फार आवडली. तर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. एंड प्रॉडक्ट खूप चांगला आहे. थोडंसं तुम्हाला मेहनत आहे पण चांगलं होतं. 1 वाटी मी नारळाचा खव घेतलेला आहे. 1 वाटी किसलेला गाजर आहे. इथे मी अमेरिकेत हे रेसिपी करते, हेच गाजर मिळतात. तुम्ही कुठलंही गाजर घेऊ शकता. 1 वाटी किसलेला गाजर आहे. एक कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे अर्धी वाटी. 1 वाटी मिल्क पावडर आहे. अर्धी वाटी साखर आहे. तर पिस्त्याचे कॅप सजवायला घेतलेले आहेत. आपलं 1 कपभर दूध लागणार आहे आणि केशर आणि इलायची आणि थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला. गॅस ऑन केलेला आहे. तर आपण हे मिल्क पावडरचा आधी मावा बनवून घेऊया. 1 चमचा तूप घातलेलं आहे. 1 वाटी मिल्क पावडर आहे. त्याच्यात आपण 2-3 चमचे दूध घालले आहे. त्याचा आपण मावा बनवून घेतो. तुम्हाला रेडीमेड मावा मिळत असलं तर ते घेऊ शकता. तर हे आपण हे मावा त्या बर्फीमध्ये घालणार आहे. 1 वाटी मिल्क पावडरला पाव वाटी दूध घातलं आहे. असा आपला मावा तयार झालेला आहे. तर आपण तो काढून घेऊया. एवढा असा आपला मावा झालेला आहे. तर याच्यातच आपण आता अजून 1 चमचा तूप घालूया. त्यात गाजर परतून घेऊया. गॅस बारीकच आहे. गाजर शिजेपर्यंत आपण परतून घेऊया. आपण गाजर वाफायला म्हणून 2 मिनटं झाकून ठेवूया. मग त्याच्यात मी अर्धा कप दूध घालतो. 2 मिनटं मी झाकून ठेवलं होतं. तर आता हे थोडंसं परतलं गेलं आहे. त्यात मी अर्धा कप दूध घालते. आपण साधारण हलव्याप्रमाणेच करून घेतो. तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही मावा घालू शकता किंवा घरातली साय घालू शकता. त्याने पण टेस्ट चांगली येते. तर आता दूध आटेपर्यंत ठेवूया. 1 चमचा तूप आणि अर्धा कप दूध घालून आपण हे गाजर शिजवून घेतलेलं आहे. त्याचं काढून घेऊया. तर मऊ झालेलं आहे गाजर. आपण नारळ परतणार आहे. त्याला 1 चमचा तूप घालतोय. नारळ परतून घेऊ. असं परतून घेतलं तर बऱ्याच जास्त टिकतात, म्हणून आपण परतून घेतो. नारळ आता आपला 1-2 मिनटं परतून झालेलं आहे. त्यात उरलेलं अर्धा कप दूध घालतो. 5 मिनटं आपण नारळ शिजेपर्यंत दूध आटेपर्यंत ठेवतोय. मग आपण त्याच्यात मावा, गाजर, कंडेन्स मिल्क, साखर सगळंच घालतोय. हे नारळातलं आता दूध आटलेलं आहे. तर त्याच्यात आपण शिजवलेला गाजर आणि कंडेन्स मिल्क घालतोय. तुम्हाला कंडेन्स मिल्क घालायची नसेल तर साखर जास्त घालायला पाहिजे. थोडीशी साखर घालतो. पाव वाटी कंडेन्स मिल्क आणि पाव वाटी साखर घातलेली. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजूनही दोन्हीचं प्रमाण वाढवू शकता. आपण मिक्स करून घेतोय. त्याच्यातच आपण हा मावा पण घालतो. सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून गोळा होईपर्यंत आटवतोय. मग ते आपण थापणार. आधी आपण पाववाटी साखर आणि पाववाटी कंडेन्स मिल्क घातलं होतं. तर मी पाववाटी ठेवलं होतं, तेही मी आता पूर्ण घालून टाकलेलं आहे. तर साखर कमी असते तर वड्या पडत नाहीत. तर आपण आता हे पूर्ण आटेपर्यंत थांबूया. एक 10 मिनटं आपण हे आटवून घेतलेलं आहे. मग मी वेलची पावडर घालते आणि थोडंसं केशर पण घालते. केशर ऑप्शनल आहे. 10-12 काड्या केशरच्या घालते. तर आपण आता गोळा होईपर्यंत आपण परतणार आहे. ह्याला साधारण आपल्याला 20-1 मिनटं तरी लागतील. थोडंसं आपण ठेवूया आणि ते गार झाल्यावरती अशी गोळी व्हायला पाहिजे. ती हाताला चिटकायला नाही पाहिजे. तर आपण हे झालं असं समजू शकतो.
तर साधारण मला 20 ते 25 मिनटं आपण सगळं कंडेन्स मिल्क साखर घातल्यानंतर 20 ते 25 मिनटं लागलेली आहे. गॅस बारीकच आहे. जरा पण मोठा गॅस केला तर ते लागू शकतं. तुम्हाला असं वाटलं सैलसर झाला आहे गोळा तर तुम्ही थोडी एक पाववाटी काजू पावडर करून घालू शकता. कंडेन्स मिल्क आणि साखर घातल्यानंतर 20 मिनटं ठेवलेलं आहे. अजून 1-2 मिनटं ठेवूया म्हणजे आपलं होईल. 20 ते 25 मिनटं लागतात बारीक गॅसवर. आता हे आपलं झालेलं आहे. 22 मिनटं ठेवले मंद गॅसवरती. हे तुमच्या ह्याच्यावरती तवा किती जाड आहे आणि किस किती जाड आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. तर आपलं हे झालेलं आहे. तूप लावून प्लेट ठेवलेली आहे. त्यात आपण आता टाकून आपण आता पिस्त्याचे काप याच्यावरती घालूया. मला आवडते तर ड्रायफ्रूट्सचे घालू शकता. आता पूर्णपणे गार व्हायला आपल्याला तासभर तरी लागेल. मग आपण याच्या वड्या कापू शकतो. अशी मी कट करून घेतली आहे, थंड करून घेतली आहे. तर अशी आपली कोकोनट कॅरेट बर्फी तयार झालेली आहे. खूप मस्त झाली आहे. ते थोडंसं शुगर कॅरमलाइज झाल्यामुळे असा रंग येतो. त्यामुळे खूपच छान झालेली आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला अभिप्राय कळवा कसं झालं ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.